आपल्या भस्मासुराला मारण्याकरता त्यांना हिरड्यातून उभेचं मोहिनीतून उभे समोर गाते आणि तू त्याचं भजन करलास काय? त्याचं नाव सोडून दे. प्रल्हाद म्हणतो बाबा जे जे तया तू म्हणशील दाता आणि ते तया साधत श्री अनंता. तुम्ही त्याला काही जरी म्हणलं समोर गाते तरी त्याला ते शोभन दिसत. हे सगळं सांगितलं समजलं आणि सांगितल्यानंतर हिरण्यकशिपूने विचार केला. म्हणला हे पोरग बालपणीच मेला असतं तर बरं झालं नाही. समजा एक लेकर असतं समजा बालपणी बाळांच्यावर जरी गेले तरी त्याचं दुःख करीत जाऊ नये. एक ग्रस्त मी पाहिला समजा का ते त्याच्या आईने गंगा केलेली होती. म्हातारी जवळजवळ 90 वर्षाची म्हातारी होती ती आणि ते पोरग आणि त्याची बायको दोघं जण मिळून त्या म्हाताऱ्याला धरलं होतं. ते पोरग तिथं मन भिंतीला मारित होतं महाराज समजा हातामध्ये रूळ घेऊन त्याची बायको त्या म्हातारा म्हणजे सासूला मारित होती. आवाज आलो म्हणून मी त्या घरामध्ये गेलो समोर का ते घरामध्ये गेल्यानंतर त्याला सोडवलं त्या बाईला. ती बाई माझ्या घराला पडली सरळ याला दूध पाजून वाढविलं रे त्याचे उपकार ह्या फेडायला. तर ते कार्ट काय म्हणते माहितीये काय? पूर्व काय म्हणते नाही खेडे जगामध्ये दुधाचा भाव 20 रुपये लिटर आहे. सांग तुझ्या दुधाचा भाव काय? असे कार्टे बाळांच्यावर जरी गेले तुम्हाला का ते आणि विपुत्री जरी मनुष्य राहिला तरी फार काही फरक पडतात. तसे गेले परवडत असतात. हिरण्यकशिपूने वाली की आपल्या शत्रूचं नाव हे पोरगा घ्यायला समजलं का ते बाळपणीच खाऊन गेलं नाही. हो रामकृष्ण अखेर शिव सांगितलं याला आत्ता मारून टाका. तर ज्या पद्धतीने मारायचं त्या पद्धतीने मारा. पण त्याला मारायचं असेल तरच मरतो लक्षात. आणि तो जर तारणारा असेल त्याला कोणी मारू शकत नाही. तुम्हाला काय भीष्माचार्यांनी भगवंताला शेवटच्या क्षणाला फार सुंदर विनंती केली. भीष्माचार्य तेच म्हणतात की मारावे मदला असे तासले चित्ती तुझ्या केशवा अंतय माते मग कोण रक्षित पहा विश्वेशना केशवा. देवा तुझ्या मनामध्ये मारायचं असेल तर मला कोणीही वाचू शकत नाही. इंद्र सुद्धा वाचू शकत नाही समजा. पण त्याला जर तारायचं असेल तर काही जरी केलं तर तो मारणं शक्य नाही. समजा काय काय करतात त्याकरता खड्ग घाते या त्वरित कोणी मारा. खड्ग घाते या त्वरित कोणी मारा. नको दुष्टाचा किंवा मदती मारा. नको दुष्टाचा किंवा मदती मारा. रक्त करणे घालून वंदी माझे. रक्त करणे घालून वंदी माझे. निवून लोटावा पर्वताचा निवून लोटावा पर्वताचा. सगळे प्रयत्न केले. शेवटी राजा म्हणतो पंचभूते ती मारायाला समर्थ या कसे. याला उकळत्या तेलात टाकलं याला पाण्यात टाकलं बरोबर लुटून दिलं पण या मरत नाही. पंचभूते ती मारायाला समर्थ नाम कसे. शस्त्रास्त्राचे काही न चाले बळायचे याचे. याच्यावर शस्त्र चालना अस्त्र चालना काही चालणं समजलं का ते. कोठून आले मद शिकाळे ना अल्पवयी हा दिसे. एवढं बळ आहे का आलं कुठून हे मला कळायला मार्ग आहे. समजा नाही याला मार्ग वेगळाच सोडून दिला पोराला.